जय महाराष्ट्र. नमस्कार. पत्रकार सचिन सुभाषणे जुचंद्र. आज आपण आहोत नायगाव पूर्व येथे. पाहू शकता संपूर्ण मँग्रोव साफ करून टाकला या लोकांनी. पण इथे का तर एवढा मँग्रोवचं काढलंय. पाहू शकता आता इथे एकही वास्तू निर्माण झाली नाही पाहिजे याची जिम्मेदारी आता नायगावकरांची आहे, प्रशासनाची आहे. आणि जे विकासक असतील, बिल्डर असतील, त्यांनी जिथे जिथे मँग्रोव्ह कापला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि त्यांनी जे काही बांधलं आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण आता इथे एकही मला काही ती निर्मिती झालेली नाही पाहिजे. कारण अख्ख्या बिल्डिंगसाठी एखादी जागा जर साफ करत असेल मँग्रोव्ह कापून, पाहू शकता तुम्ही किती मोठ्या प्रमाणात मँग्रोव्ह तोडला आहे बघा. आणि हे अनधिकृत भरण्यात आले तिकडे, पाहू शकता. तर नायगावमध्ये यावेळेस तर पूर येणारच आहे, कारण अनधिकृत पूर भरण्या बघा किती झाले आहेत. खाली तर पाणी द्यायला मार्ग नसेल असं वातावरण निर्माण झालेलं आहे. पाहू शकता जिथे नजर जाते तिकडे मँग्रोव्ह काढलेला आहे, कापलेला आहे बघा. मी गोल फिरून दाखवतो तुम्हाला. पाहू शकता जिथे नजर जाते तिकडे मँग्रोव्ह कत्तल झालेले आहे. पहा आणि अनधिकृत भरण्यात आले आहे तिकडे, पाहू शकता. पाहू शकता मोठमोठे दगड टाकून ठेवले आहेत, अनधिकृत भरण्यात आले तिकडे. पाहू शकता हे मँग्रोव्ह कापून टाकलेलं आहे. पहा पाहू शकता मँग्रोव्हची तोड झालेली आहे. आणि याच्यावर वन अधिकाऱ्यांना सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे, कारण त्यांनी सुद्धा पाठीशी घालण्याचा कार्यक्रम केलेला आहे वन अधिकाऱ्यांनी सुद्धा. कारण एवढा मोठ्या प्रमाणात मँग्रोव्ह तोडत असतील तर वन अधिकाऱ्यांचं लक्ष आहे की नाही. आणि जर असेल तर कशाला पाठीशी घालताय. आपल्या डिपार्टमेंटचं चांगलं काम करा. पहिले झाडं जाळण्यात येतात, पाहू शकता मँग्रोव्हची झाडं जाळण्यात येतात, मग ती कत्तल करण्यात येतात. याकडे लक्ष द्या. आणि वन अधिकाऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि जे डिपार्टमेंट आहे ते पाठीशी घालत असेल त्यांच्यावर पण गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यांची पण इन्कम टॅक्स चौकशी झाली पाहिजे. आणि जे बिल्डर लोक आहेत ज्यांनी ज्यांनी मँग्रोव्ह कापून तोडून वास्तू निर्माण केले असतील, काही बांधलं असेल, त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे. पाहू शकता मँग्रोव्हची कशी कत्तल करण्यात येते. पहा, बघून घ्या. जिवंत झाडाला कसं कापलं जातं बघा. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि नायगाव पुरामध्ये आता मला एकही मँग्रोव्ह तुटलेला नाही पाहिजे याची जिम्मेदारी वन अधिकाऱ्यांची आहे. जे प्रामाणिक वन अधिकारी त्यांची जिम्मेदारी आहे आता. आणि जे खरोखर जे दोषी आहेत त्यांना सजा झालीच पाहिजे. कारण अनधिकृत भरण्या होतात आहेत. पाहू शकता भरण्या किती झाल्यात, अनधिकृत भरण्या बघा बघा. ही जमीन खाडीची जमीन आहे, पाहू शकता. ही मऊ जमीन आहे, याच्यावर अशा प्रकारे भरण्या होतात आहेत. पाहून घ्या तुम्ही. माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आता हे जर कांदळवन संपलं मँग्रोव्ह तर नायगावमध्ये पूर येणार. लक्षात घ्या. आणि हे ज्या भरण्या झाल्या त्या काढा, खोदून काढा.
पुन्हा खोदून काढा आणि पाण्यासाठी जागा करा आहे ते. आणि ते एकही वास्तू मला निर्माण झाली नाही पाहिजे. बघा दगड वगैरे आणून कशी भरण्या करतात. जय महाराष्ट्र. पत्रकार सचिन सुभाष राणे जुचंद्र. जय महाराष्ट्र.